मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच धमाकेदार दाखवण्यात आला आहे. तर रम्या व स्वात्या चेहऱ्यावरती एक चांगुलपणाचा मुखवटा पांघरून आले आहेत आणि दोन्ही फॅमिलीसोबत चांगुलपणाची नाटकं करतायत आणि सगळेच जण त्यांच्या नाटकाला भुललेत सुद्धा. परंतु त्यांचा पार्थ नंदिनीचं लग्न मोडण्याचा प्लॅन तर ठरलाच आहे. तर मालिकेमध्ये मुक्ता सागरची धमाकेदार एंट्री होताच पार्थ नंदिनीच्या प्रेमाची गोष्टही सुरू झाली आहे. आणि ज्यावेळी नंदिनीचा मेहंदी सोहळा चालू आहे, रम्या मेहंदी सोहळ्यात अपशकुनाची भाषा करतात. जानकी नंदिनीच्या मदतीला धावून आले आहे. परंतु आता वसवात्या रम्याचा लग्न मोडण्यासाठीचा प्लॅन नक्की काय आहे आणि पार्थ नंदिनीने एकमेकांना आता प्रपोजही केला आहे. परंतु या दोन्ही गोष्टी नक्की कशा घडल्यात ते पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 4 फेब्रुवारीच्या भागात पार्थ नंदिनीच्या होणाऱ्या लग्नामध्ये वसवात्या रम्याची धूमधडाक्यात एंट्री झालेली असते. आणि ज्यावेळेस त्या दोघेही घरामध्ये एंट्री घेतात तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. सर्वच जण त्यांना पाहून तितकेच घाबरलेले असतात की आता या दोघी आल्यात म्हणजे नक्कीच कोणता तरी मोठा तमाशा घालणारच. आणि ज्यावेळेस रम्या येऊन नंदिनीकडे रागाने पाहत असते तर सर्वच जण खूप घाबरलेले असतात. माथे फिरू रम्या तिथे आता सुरी बाहेर काढते. आता तर सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तर पार्थ लगेचच नंदिनी पुढे हात आडवा लावतो आणि रम्याला रोखून धरतो. तेव्हाच रम्याच्या डोक्यात तिडीक जाते. तर पार्थ तिला सुरी फेकून द्यायला सांगतो. माथे फिरू रम्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तर पार्थ तिला सक्त ताकीद देतो की माझ्या गप्प बसण्याला माझा दुबळेपणा अजिबात समजू नकोस रम्या, ती सुरी फेकून दे. तेव्हा नंदिनीही तिला रिक्वेस्ट करते की रम्या, पार्थ एवढं म्हणतायत तर सुरी फेकून दे, स्वतःला काही करून घेऊ नकोस. तर सर्वच जण घाबरले असता रम्या तिथे आनंदाचा धक्काच देते त्यांना. तर रम्या म्हणते की मी सुरी फेकली तर तुम्ही केक कसा कापणार? कोणाला काहीच कळत नसतं. सर्वच जण रम्याकडे पाहत असतात. तेव्हा रम्या म्हणते की हो, मी तुमच्यासाठी केक घेऊन आले आहे. आणि ती एका वेटरला बोलावते आणि त्याला एक टेबल घेऊन यायला सांगते. तर रम्या व स्वात्या दोघेही हसायला लागतात. कोणाला काहीही कळत नसतं. तेव्हा रम्या म्हणते की काय आहे ना, मी थोडी ड्रामा क्वीन आहे ना. मग म्हटलं चला थोडासा ड्रामा करून सर्वांना घाबरवून सोडूयात. परंतु सॉरी त्याच्याशी खरं तर सुरी मी केक कापण्यासाठी आणली होती आणि तुमचं लग्न मी अगदी मनापासून स्वीकारलंय. रम्याचा हा एक मुखवटा असतो आणि तरीही तिथे तिच्यावरती कोणाचा विश्वासच बसत नसतो. नंदिनी पार्थ त्या धक्क्याने तिच्याकडे पाहतच असतात. तर वेटरने टेबल आणून दिल्यानंतर रम्या तिथे त्याच्यावरती केक ठेवते आणि पार्थ नंदिनीला एकत्र केक कट करायला सांगते आणि त्यांना बातमी देते की तुमचं हे लग्न मी अगदी मनापासून स्वीकारलं आहे. तर पार्थला अजूनही रम्यावरती विश्वास नसतोच. तो तिला विचारतो की रम्या, हे सगळं खरंच तू आमच्यासाठी करतेस? तेव्हा रम्या तिथे म्हणते की हो पार्थ, तूच मला म्हणाला होतास ना की प्रेम माणसाला जगायला शिकवतं. तुझ्यावरच्या प्रेमाने मला पुन्हा नव्याने जगायला शिकवलं आहे. असं रम्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडताच तिथे काव्या आरुषीला मात्र मोठा धक्का बसतो. कारण याबद्दल त्या दोघींना तर साधी भनकही नसते. रम्या तिथे आता बडे बडे डायलॉगच बोलायला लागते आणि सर्वांना आपल्या बाजूने करवून घेते. तर रम्या म्हणते की पार्थ, हे बघ, प्रेम हे दोन्ही बाजूने असायला हवं ना. परंतु आपल्या दोघांमध्ये जे होतं त्याला मी प्रेम समजून बसले. खरं तर प्रेम फक्त माझ्या बाजूने होतं. तू तर माझ्याशी फक्त मैत्री केली होती. रम्या हे सगळं बोलत असताना तिथे सर्वच जण धक्क्याने तिच्याकडे पाहत असतात. परंतु पार्थ, जीवा यांना वाटत असतं की खरोखरच रम्या सुधारली असावी. परंतु रम्या चेहऱ्यावरती एक वेगळाच मुखवटा लावून आलेली असते. कारण तिला कोणत्याही परिस्थितीत ते लग्न होऊच द्यायचं नसतं. आणि कसं आहे ना पार्थ, मैत्रीमध्ये ही प्रेम शेवटी असतंच ना. खरं तर ही गोष्ट मला नंतर जाणवली आणि मग मी लगेच बॅग पॅक केली आणि इथे आले. आफ्टर ऑल तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बेस्ट आहात आणि हे सत्य मी स्वीकारलं आहे. असं तिथे रम्याने खुलासा करताच पार्थ, नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा खूप खुश असतात. परंतु मानिनीचा मात्र अजूनही तिच्यावरती विश्वास नसतो. कारण तिला
मनात कुठेतरी जाणवतं की रम्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळंबेरं असलं तर. कारण तिला माहिती असतं वसुआत्याचा स्वभाव कसा आहे. वसुआत्या एवढ्यातच हार मानणाऱ्यातली नाही आहे. माझ्या आत्ता कुठे एक गोष्ट लक्षात आली, जर माझा हा वेडेपणा असाच जर सुरू राहिला तर त्यामुळे आपल्या तिघांचीही लाईफ अशी स्पॉईल होऊन जाईल. त्यामुळे जे काही केलं त्यासाठी खरंच दोघेही मला माफ करा असं म्हणत चक्क रम्या सगळ्यांच्या साक्षीने पार्थ नंदिनीची माफीही मागते आणि तेही कान पकडून. तेव्हा नंदिनी पार्थ दोघेही खूप खुश असतात. नंदिनी रम्याला समजावते की हे बघ रम्या, खरं सांगायचं झालं ना तर मला तुझा रागच आला नव्हता. तर काव्याला जरा रागच येतो. तिला वाटतं की नंदिनीताई एवढ्या सहजासहजी त्या रम्याला माफ कशी काय करू शकते. तर पार्थ तिथे रम्याचं कौतुक करत म्हणतो की खरंच आता तू हे सगळं स्वतःहून बोलतेस ना तर ऐकून माझ्या जीवात जीव आलाय. आता कुठे मला बरं वाटतं आहे. आणि वसुआत्या, रम्या, खरंच मी मनापासून खुश आहे की तुम्ही ते सगळं विसरून इथे लग्नासाठी पुन्हा आलात. तर पार्थ तिथे सगळ्यांसमोर रम्याची मस्करी करत म्हणतो की आता तू सगळं भांडण विसरली आहेस ना, त्यात एक माझा फायदा झाला की मला आता दररोज तुझ्या हातची सिनेमन कॉफी प्यायला मिळेल ना. तेव्हा सर्वच जण हसत असतात. तर रम्या म्हणते नाही आजपासून हे असले त्रास मला द्यायचे नाहीत अजिबात, ते तुझ्या बायकोला नंदिनीला द्यायचे. तेव्हा पुन्हा सर्वजण हसायला लागतात. मानिनीलाही आत्ता कुठे बरं वाटतं. तर वसुआत्या देखील चक्क सगळ्यांच्या समोर हात जोडून सर्वांचीच माफी मागते. ती सर्वांना म्हणते की मी आजपर्यंत तुम्हाला खूप जास्त त्रास दिला. माझ्या या चुकीसाठी खरंच मला माफ करा. आता तिथे सगळं कसं छान वातावरण झालेलं असतं. सर्वजण खुश असतात, आनंदात असतात. परंतु त्या सगळ्या बिचाऱ्यांना कुठे माहिती की रम्या वसुआत्याच्या मनात नक्की काय प्लॅन चालू आहे. तेव्हा पार्थ वसुआत्याला म्हणतो की आत्या नको ना हे करू. तेव्हा वसुआत्या म्हणते की मला वाटते तुम्हाला खरंच आमच्यावरती विश्वास नसेल, परंतु आमच्यावरती विश्वास ठेवा. माझी रम्या जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलते. दोघी अगदी गिल्टी फील झाल्यासारखं वागतात. तर रम्या ही म्हणते की हो, मला आता मी तुमच्यासोबत जे काही केलं होतं, जितके वाईट वागले होते त्याबद्दल खरंच खूप अपराधी वाटतंय. खरंच मला मनापासून वाईट वाटते आणि म्हणून मी इथे तुमची माफी मागण्यासाठी आले होते असं रम्या सासूतपणाचा चांगुलपणाचा आव आणून बोलत असते. सगळेजण पार्थ नंदिनीसोबत तिच्यावरती भोळाबाबडा विश्वास ठेवतात, तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवतात. तर वसुआत्याचं लक्ष मानिनीकडे जातं. तेव्हा वसुआत्या मानिनीजवळ जाते आणि तिला समजावते की मला फक्त माझ्या रम्याचं, माझ्या मुलीचं सुख हवं होतं. परंतु रम्याने स्वतःहून या लग्नाचा स्वीकार केला आहे आणि तिच्या सुखामध्येच तर माझं सुख आहे ना मानिनी. आपण सगळेच जण मिळून आता पार्थ नंदिनीचं लग्न एखाद्या मोठ्या सोहळ्यासारखं साजरं करूयात असं म्हणत वसुआत्या तिथे मानिनीला घट्ट मिठी मारतात. तेव्हा मानिनीही खूप खुश असते. तर मानिनी वसुआत्याचे आभार मानते, तिला थँक्यू म्हणते. तेव्हा वसुआत्या विचारते की माफ करशील ना गं मला. तर रम्या तिथे म्हणते की चला आता आपण सगळेजण केक कट करून घ्यायचा का. आणि रम्या वसुआत्या दोघेही तो केक बॉक्सच्या बाहेर काढतात. तर रम्या सुरी पार्थ नंदिनीच्या हातात देत त्यांना म्हणते की चला आता जोडीने सगळ्यांच्या समोर केक कापा. तेव्हा पार्थ सुरी हातात देतो आणि नंदिनीलाही हात लावायला सांगतो. दोघेही खूप खुश असतात. खरं तर त्यांना आनंद या गोष्टीचा असतो की रम्याने या लग्नाचा स्वीकार केला आहे. परंतु प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं नसतं, कारण वसुआत्या आणि रम्याच्या मनात वेगळंच कारस्थान शिजतं. दोघेही ज्या वेळेस एकत्र केक कट करतात तेव्हा सगळेजण टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यावरती करतात, त्यांचं कौतुक करत असतात. सर्वच जण खूप खुश असतात. हा जो त्यांच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण आहे तो अगदी मनापासून साजरा करतात. ज्यावेळेस पार्थ नंदिनी दोघे एकमेकांच्या हाती हात देत तो केक कट करत असतात तर रम्याचा जीव आतून तिळतिळ तुटत असतो. दोघेही एकत्र ज्यावेळेस केक कट करतात तर पार्थ केकचा तुकडा उचलतो आणि ज्यावेळेस तो नंदिनीला भरवणार तर नंदिनी त्याला अडवते. तर नंदिनी तिथे आता पार्थला रम्याकडे इशारा करते. नंदिनी पार्थ दोघेही तो केकचा तुकडा एकत्र रम्याला भरवतात. रम्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. सर्वजण खूप खुश असतात. त्यानंतर रम्या पार्थला नंदिनीला तो केक भरवायला सांगते. पार्थ नंदिनीला केक भरवतो आणि म्हणतो की चला ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. तेव्हा
नंदिनी खुलासा करते की हो ना, सावित्रीमाई म्हणाल्याच होत्या की दुखावलेल्यांची मनं जपा, म्हणजे लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही. तेव्हा वाणीने शारदाला तिचं बोलणं लक्षात येतं. तर नंदिनी रम्याजवळ जाते आणि रम्याला म्हणते की सगळं कसं आता छानच होणार आहे. तेव्हा रम्या म्हणते की हो, छानच होणार आहे, बघायचं आहे का तुला? आणि सगळ्यांच्या समोर रम्या नंदिनीच्या पोटात चाकूच खुपसते. तेव्हा नंदिनी घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमिनीच हादरते. सर्वच जण प्रचंड घाबरून गेलेले असतात. तर रम्या नंदिनीला विचारते की तू माझ्या पार्थसोबत लग्न करणार? माझ्या पार्थसोबत? अगं, पार्थ फक्त माझा आहे आणि तो कुणाचाच नाहीये, असं म्हणत रम्या तिथे नंदिनीला ढकलून देते. पार्थ घरातील सर्वच जण नंदिनीला सावरतात. परंतु हे रम्याने पाहिलेलं दिवसाढवळ्याचं एक स्वप्न असतं. ज्यावेळेस ती एकटीच वेड्यासारखी हसत असते, सगळेच जर तिच्याकडे पाहायला लागतात. तेव्हा रम्याला नंदिनी काळजीपोटी विचारते की काय झालं ग? तर रम्या भानावरती येते आणि तिच्या लक्षात येतं की आपण पाहिलेलं हे एक स्वप्नच आहे, जे की कधी पूर्णच नाही होणार आहे. तर रम्याला ती विचारते की हे बघ, मला वाटतंय की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल विचार चालू असतील. म्हणजे मी त्यावेळी जी काही चिडचिड केली, तुझ्यावरती रागवले, तुला बोलले, प्लीज ते सगळं विसरून जा. तेव्हा रम्या लगेच होकार देते आणि नंदिनी रम्याला घट्ट मिठी मारते. त्या दोघी आता एकत्र आलेले असतात. रम्या सगळं विसरून पुन्हा सगळ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होते. यामुळे सर्वच जण तितकेच खुश असतात. तर वसू आता तिथे पटकन केक उचलते आणि घरातील सगळ्यांना स्वतःच्या हाताने भरवायला लागते. परंतु रम्या खूपच रागावलेली असते. पुढचा प्लॅन त्यांचा ठरलेला असतो आणि नंदिनी पारचं होणारं लग्न कसं मोडायचं किंवा त्याच लग्नामध्ये रम्यासोबत त्याचं लग्न कसं लावायचं याचं कारस्थान आधीच त्यांनी तयार ठेवलेलं असतं. आता फक्त त्या सगळ्यांसमोर करत असलेली एक नाटकं असतात आणि बिचारे सगळेच जण त्यांच्या या खोटारडेपणाला, त्यांच्या या ड्राम्याला भुलतातही. तर काव्या आरुषी या दोघींचाही जीव नंदिनीसाठी नुसता टांगणीला लागलेला असतो. तर याबद्दलचा सगळा चाप ती त्यांच्या आईला विचारते. काव्या म्हणते की मला सांग ना आई, रम्या सगळ्यांसमोर असं का म्हणाली की आपल्या तिघांचं आयुष्य स्पॉईल झालं असतं वगैरे. तेव्हा शारदा त्यांना म्हणते की तुम्हाला नसत्या चौकशा कशाला हव्यात? काव्या म्हणते की आई, नसत्या चौकशा? अगं, आपल्या नंदिनी ताईसाठी विचारतोय ना आम्ही, आम्हाला काळजी वाटते तिची. तर शारदा स्वतःहून काही सांगत नाही म्हटल्यानंतर काव्या आरूला म्हणते की चल, आपण आता जे काही असेल ते नंदिनी ताईला जाऊनच विचारूया. तेव्हा शारदा त्यांना थांबवते. तर शारदा काव्या आरूला म्हणते की हे बघ, मुलं लहान असताना मोठी माणसं काही बाई थट्टेत बोलतात ना, तर त्या रम्याचा त्या बाबतीतच गैरसमज झाला होता. काव्या डोक्यालाच हात लावते आणि वैतागून म्हणते की आई, आता हे प्रकरण किती फिरवतेस ग? तर काव्या म्हणते की स्पष्टपणे क्लिअरली सांग ना आई आम्हाला की नक्की हे प्रकरण आहे तरी काय? तेव्हा शारदा त्या दोघींपुढे खुलासा करते की पार्थबद्दल रम्याचा मोठा गैरसमज झाला होता. तिला वाटत होतं, म्हणजे आपल्याकडे कसं रीत आहे ना की मामाच्या मुलाला आत्याची मुलगी देतात, तसं रम्याला वाटत होतं की पार्थसोबत तिचं लग्न व्हावं. तेव्हा काव्य आरुषी धक्क्याने विचारतात की काय? पार्थसोबत त्या रम्याचं लग्न? आता त्यांच्या मनाला ही गोष्ट पटत नाही. परंतु आता कुठे रम्याच्या लक्षात आलंय की जे काही पार्थबद्दल होतं ते फक्त तिच्या एकटीच्या बाजूने होतं. पार्थचा तिच्याबद्दल तसा काही विचारच नव्हता. ते सत्य ऐकून आत्ता कुठे काव्या आरूच्या जीवात जीव येतो. तर आरू म्हणते की बरं झालं आई, खूप मोठा मॅटर होता, तो लगेच सॉल्व्ह झाला बाबा. तर काव्या म्हणते की हो ना आई, कारण पार्थच्या नशिबात आपली नंदिनी ताईच होती. परंतु काव्या ही पार्थच्या नशिबात आहे. नियतीने कित्येक वेळा त्याबद्दलचे संकेतही दिलेले आहेत. तर शारदा तिथे विचारते की आता तुम्हाला कळलं ना सगळं, मग नंदिनी कुठे? तेव्हा आरू म्हणते की ती बाहेर आहे. तेव्हा शारदा म्हणते की अगं, रात्रीची वेळ आहे, नवरी मुलगी आहे, ती बाहेर कशी? तेव्हा आरू म्हणते की आई, जरा शांत होतेस? काय आहे ना, आमची कुल्फी पार्टी ठरले, त्यामुळे ती माझी वाट पाहते आणि तसंही मी चालले ना तिच्याकडे. आरू जाते. तेव्हा शारदाही तिचं काम करायला निघून जाते. परंतु अजूनही काव्याला थोडीशी मनात भीती असतेच रम्याच्या बाबतीत. तर इकडे रम्या, वसू आत्या या दोघींनाही मामी आणि तिच्या मुली त्यांची खोली दाखवायला येतात. रम्या, वसू आत्या ती खोली पाहतात. तेव्हा वसू आत्या म्हणते की सॉरी मामी त्यांना सांगतात की ही तुमची खोली आहे
आणि रम्याला ती म्हणते की माझ्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न आहे, तुम्ही दोघींनी लग्नाला नक्की यायचं आहे हा. आणि रम्या एक सांगते हा, तू ते बाहेर जे काही केलंस ना ते माझ्या पोरीच्या लग्नात करू नकोस बाबा. ते चाकून ते केक अन तसलं वगैरे काही. तुम्ही ना एक काम करा, आता तुम्ही निवांत आंघोळ करून घ्या, फ्रेश व्हा. तेव्हा चिनू सांगते की आमच्या बाथरूममध्ये ना तसलं इंग्लिशवाला शॉवर आहे, एक दाबलं की गरम पाणी आणि 2 दाबलं की थंड पाणी. तेव्हा बकुळा त्या दोघींनाही गप्प बसवते आणि बकुळा मामी म्हणते की चला आता तुमचं तुम्ही उरका, आम्ही जातोच हा, असं म्हणून त्या दोघेही जातात. तर आता रूममध्ये आल्यानंतर वसवात्या आणि रम्या दोघेही त्यांचे खरे मुखवटे दाखवतात. तर वसवात्या पटकन दरवाजा बंद करते आणि रम्यावरती ओरडते की मूर्ख आहेस का तू रम्या? अगं सगळ्यांसमोर चाकू काढायची काय गरज होती तुला? किती घाबरले होते बाहेर सगळेच जण, कळतं का तुला काही? अशाने ना आपला सगळा प्लॅन मातीत जाईल. तेव्हा चिडलेली रम्या म्हणते की खड्ड्यात केला तो प्लॅन. एकतर तुझ्या सांगण्यावरून ना मी सगळ्याशी चांगलीच वागते आणि चांगली बोलते, त्या नंदिनीशी मला चांगलं वागायचं सुद्धा नाहीये. चावताळलेली रम्या म्हणते की माझ्या पारच्या हातून जेव्हा ती नंदिनी केक खात होती ना तर मला खूप संताप होत होता. तेव्हा वसवात्या तिला समजावते की रम्या, जर तुझं आणि पार्थचं लग्न व्हावं असं जर तुला वाटत असेल ना तर नंदिनी पार्थ या दोघांशी देखील तुला चांगलंच वागावं लागेल, तितकं चांगलं राहावंच लागेल, थोडेसे तरी पेशन्स ठेव. तर चावताळलेली रम्या म्हणते की नाही, मला चांगलं कोणाशी वागायचंच नाहीये. आणि आई, तू हे सगळं म्हणतेस ना, मग मला सांग की पार्थ नंदिनीचं लग्न तू कसं थांबवणार आहेस? नक्की काय प्लॅन आहे तुझा? तू सांगणार आहेस की नाही मला? तेव्हा वसवात्या चिडलेली असते. ती रम्याला खडसावते की तुला प्लॅन काही सांगणारच नाही आहे मी. तू जो हा आतताईपणा करते आहे ना त्यामुळे तू नक्कीच माती खाशील. रम्या वसवात्याचं काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. तिलाही आता पुढचा प्लॅन जाणून घ्यायचा असतो. तेव्हा वसवात्या म्हणते की रम्या, तू खूप इमोशनल आहेस आणि मी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बाजूने अगदी प्रॅक्टिकल विचार करतेस, परंतु मी तुला या सगळ्यांबद्दल काही सांगू शकत नाही, त्यामुळे गुपचूप जा आणि फ्रेश हो, असं ती तिला सक्त ताकीद देते. तर इकडे आरूने नंदिनीसाठी कुल्फी आणलेली असते. ती धावत नंदिनीकडे येते आणि तिला सांगते की हे बघ, मी तुझ्यासाठी आणि पार्थ चिचूंसाठी कुल्फी आणली आहे. तेव्हा नंदिनी तिला म्हणते की आरू, अगं कुल्फी तूही खाऊ नकोस आणि आम्हा दोघांनाही देऊ नकोस. आरू विचारते की का ताई? तेव्हा नंदिनी म्हणते की असं काहीतरी गार खायचं आणि परत घसा दुखतो ना त्याने. इतक्यातच तिथे मुक्ताची मालिकेमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. ती नंदिनीला येऊन गरागरा फिरवायलाच लागते. तेव्हा नंदिनी तिला ओळखते. दोघेही खूप खुश असतात एकमेकींना पाहून. तर नंदिनी तिला विचारते की मुक्ता, तू इथे कशी काय? तेव्हा मुक्ता म्हणते की काय करणार ना, आमचे पेशंट आम्हाला बोलवत नाहीत, मग आम्हाला नवऱ्याच्या जीवावरतीच यावं लागतं इथे. नंदिनी तिथे मुक्ताला सांगते की काय आहे ना, हे बघ, लग्न एवढं गावाला लांब आहे म्हटल्यानंतर तुला मुंबईवरून येणं जमेल न जमेल म्हणूनच मी तुला काही कळवलंच नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं, नवरा एवढा ड्राईव्ह करायला असताना आपण कशाला उगाचच मागे हटायचं, आपण मस्त पॅसेंजर प्रिन्सेस बनू यायचं ना. आणि तसाही पार्थने आमच्या पत्त्यावरती लग्नपत्रिका आधीच पाठवली होती, त्यामुळे मी तुला भेटायला आवर्जून आले. मुक्ता नंदिनीला चिडवते की किती ग्लो येतो चेहऱ्यावरती, नाही म्हणजे हे सगळं पार्थसोबत लग्न होतंय म्हणून का? तेव्हा नंदिनी म्हणते की चल काहीतरीच काय, आणि ती विचारते की बरं झालं तू आलीस हा, तर मला तुझ्याकडून लग्नासाठी टिप्स मिळतील ना. तेव्हा मुक्ता म्हणते की टिप्स, त्याचा काहीही उपयोग नसतो, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा पेपर स्वतःच सोडवावा लागतो. तर नंदिनीला सागरला भेटायचंच असतं. तर तिथे आता मुक्ता नंदिनीला विचारते की मग पार्थ नक्की कसे वाटले तुला, सांग ना त्यांच्याबद्दल काहीतरी. तेव्हा नंदिनी विचार करते आणि म्हणते की छान आहेत. तर मुक्ता विचारते की काय, फक्त छान आहेत? आणि नंदिनी, एवढे दिवस तू काय केलं? बाईकवरती हे फिरला नाहीत का तुम्ही? काय आईस्क्रीम डेट वगैरे काही केलीच नाही का? बरं ते सगळं चावतेत, गाडीवरती फिरताना किंवा जाताना कुठे असं अचानकपणे आय लव्ह यू वगैरे म्हटला नाहीत का? तेव्हा नंदिनी खूप लाजायला लागते आणि ती म्हणते की काहीतरीच काय बोलतेस तू? बरं ते माझं सोड सगळं, परंतु तुमचं कसं चाललंय? तुमच्या दोघांमध्ये हे सगळं घडलंय की नाही? तेव्हा मुक्ता तिला सांगते की आमच्या संसाराची गाडी आहे ना ती रिव्हर्स गेअरमध्येच चालू आहे. तर इकडे सागर ही
पार्थशी बोलत असतो तेव्हा पार्थला तो विचारतो की मग झालं का सगळं करून. तेव्हा पार्थ म्हणतो की काहीतरीच काय बोलतोयस. तेव्हा सागर म्हणतो की खरेदी वगैरे त्याबद्दल बोलतोय मी. तेव्हा पार्थ म्हणतो की चालेल. तर सागर विचारतो की मग प्री वेडिंग शूट वगैरे तेही केलं असतील ना. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, ते वगैरे नाही केलेलं. तेव्हा सागर विचारतो की काय, अरे परवावरती आलंय तुझं लग्न आणि अजूनही प्री वेडिंग शूट नाही आहे तुमचं. ते सगळं जाऊ देत, तू मला सांग की तुमचं नक्की काय काय राहिलंय. तेव्हा पार्थ लगेच सांगून टाकतो की सगळंच राहिलंय. सागर विचारतो की काय, मग इतके दिवस केलं काय तू. तर सागर तिथे मुद्दामच पार्थला विचारतो की मग ते किस वगैरे काही. तेव्हा पार्थ म्हणतो की गप्प बसा तू. तेव्हा तो म्हणतो की नाही रे, तसं नाही, फ्लाइंग किस वगैरे. तर पार्थ म्हणतो की अजिबातच नाही. तर तो विचारतो की मग आय लव्ह यू वगैरे तरी म्हटलास की नाही. आता पार्थ गप्पच होतो. आता जे प्रश्न मुक्ताने नंदिनीला विचारलेले असतात तेच प्रश्न नेमके सागरने पार्थला विचारलेले असतात आणि दोघांकडेही त्यांच्या प्रश्नाची उत्तरच नसतात. तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर पार्थ नंदिनीला एकमेकांच्या समोर आणून मुक्ता सागर त्या दोघांनाही फोर्स करतात एकमेकांना प्रपोज करण्यासाठी आणि दोघेही तेथून पळून जातात. तर पार्थ तिथे घाबरतच नंदिनीला म्हणतो की शेवटी मी माझ्या मनातलं आज बोलूनच टाकतो आणि तो नंदिनीला आय लाईक यू म्हणत तो गुलाब देतो. तेव्हा परत मुक्ता सागर दोघेही धावत येतात आणि पार्थ नंदिनी दोघांनाही म्हणतात की जाऊ देत, आय लाईक यू म्हणत तुमच्या प्रेमाची गोष्ट तर सुरूच झाली, बाकी काय, लग्नानंतर होईलच ना प्रेम. आणि तिथे मस्त अशी आतिषबाजी सुरू करतात. तर त्यावेळी नंदिनीचा मेहंदीचा सोहळा असतो. नेमकं जानकी रम्याच्या अंगावरती पडते. आता रम्या तिच्या हातावरती मेहंदी काढत असते. ती चिडते आणि जानकीला म्हणते की काय आहे, अपशकुन झालं असतं ना. तेव्हा जानकी तिचा गैरसमज दूर करत म्हणते की अपशकुन नाही, माझ्या नंदिनीच्या हातावरती मेहंदी शकुनाचीच लागणार.